सिंधू ते कृष्णा भाग पहिला. स्थळ काळाच्या अतीत. आमच्या प्रशस्त बंगल्यात कोणीही नव्हतं. माझी पत्नी कुठेतरी प्रवचनाला म्हणून गेली होती. किशोर त्याच्या धंद्याच्या व्यापासाठी बाहेर, आणि सुनेला माझ्या नातवंडांनी मगाशीच ओढून बागेत फिरायला नेलं होतं. आज मी दिवसभर घरीच होतो. किरकोळ वाचन, थोडा वेळ टीव्ही आणि जेवणखाण उरकून बाकीचा वेळ तसा लोळूनच काढला. हल्ली बऱ्याचदा असं होतं. कामात बुडून गेलो की मला दिवसच नव्हे तर रात्रही पुरत नसे. पण हल्ली मी मोकळा असलो की का हे सुचत नाही. घरातल्या प्रत्येकानं बाहेर जाताना मला तुम्ही येताय का असं विचारलं होतं, आणि सगळ्यांना मी नाही म्हणालो होतो. अतीत बंगल्याच्या दाराशी छानपैकी झोपाळा करून घेतलेला आहे. स्वयंपाकघरातल्या टेबलाशी बसून मी मगाशी घोटभर दूध घेतलं. मोकळा कप ठेवून मी झोपाळ्याशी आलो. सळ्यांना तक्क्या टेकला होता. मी त्याच्यावर रेललो. बाजूला पडलेलं सकाळचं वृत्तपत्र उचललं, पण चष्मा हातच राहिला होता. उठून तो घेऊन येणं जीवावर आलं. डोळे बारीक करून नजर दिली तर अजून हे अक्षर दिसतं, आणि तेवढे यावेळी मला पुरेसं होतं. पहिल्या पानापासून त्याच त्या बातम्या. पंतप्रधान असं म्हणाले, विरोधक तसं म्हणाले, एक अपघात आणि भाषणबाजीचा एक फोटो. पानाच्या साधारण मध्यावर पाकिस्तानमधली एक बातमी. तिथल्या सरकारविरुद्ध असंतोष प्रकट करण्यासाठी सिंध प्रांतात काही घडामोडी. शिकारपूरमध्ये सभा. मी ते वृत्तपत्र बाजूला टाकलं. सूर्य पार खाली गेला होता. झाडांच्या आणि घरांच्या सावल्या सभोवती लांबत चालल्या होत्या. धूळ आणि धूर उंच चढल्यामुळं त्याला उन्हाचा तांबूसपणा आला होता. मी डोळे अर्धवट मिटून पडलो होतो. डोळ्यासमोर तीच धुसरता दाटली होती, पण त्यातूनही मला मगाशीच नजरेखाली येऊन गेलेलं ते शिकारपूर स्पष्ट दिसत होतं. आमचं शिकारपूरचं प्रशस्त घर, त्याचं उंच छप्पर, त्याच्यावर पडलेलं तसंच तांबूस कोवळं संध्याकाळचं ऊन. त्या प्रकाशात मला सगळं शिकारपूर दिसू लागलं. रस्त्यावरून घरात शिरणारा 12-14 वर्षाचा मी आजही समोर पाहत होतो. सिंध प्रांतातलं आमचं शिकारपूर. स्थळ काळाच्या अतीत. सिंधू ते कृष्णा भाग पहिला. लेखक TB लुल्ला. संकलन आणि शब्दांकन वसंत आपटे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. सिंधू ते कृष्णा.